मुंबईजवळील भिवंडीमध्ये मन हिलावून टाकणारी घटना घडली. भिवंडी शहरातील वराळा तलाव या ठिकाणी पोहण्यास गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. गुरुवारी सायंकाळी उशिरा दोघा मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार साहिल पीर मोहम्मद शेख वय वर्षे 13, गुलाम मुस्ताफ मुन्नार अन्सारी वय वर्षे 14 अशी मृत मुलांची नावे, तर दिलबर राजा सनसुलहक अन्सारी वय वर्षे 11 हा बेपत्ता आहे. तिघेही पिरानी पाडा शांतीनगर या भागात राहणारे असल्याने या परिसरात शोककळा पसरली आहे. पिरानी पाडा शांतीनगर परिसरात राहणारे साहिल गुलाम आणि दिलबर राजा असे तिघे जण बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान असल्याने शाळांना सुट्टी होती. त्यामुळे तिघेही दुपारी 3 वाजेच्या सुमारास घरातून गेले होते. ते घरी न परतल्याने सायंकाळी कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केल्यावर एका मुलाच्या भावाने तिघे जण पोहण्यासाठी वराळा तलाव येथे जाणार असल्याचे समजल्याने कुटुंबियांनी त्या परिसरात शोध घेतली, पण ते कुठेही आढळून न आल्याने गुरुवारी कुटुंबियांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलांच्या हरवल्याची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर तलावात गुरुवारी शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 5 वाजता गुलाम याचा मृतदेह हाती लागल्यानंतर त्याच परिसरात रात्री 8 वाजताच्या सुमारास साहिल याचा मृतदेह आढळून आला, तर दिलबर राजा हा बेपत्ता आहे. रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली असून सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.